प्रयोजनभूत आहे. आणि प्रयोजनार्थ घेतला तर काय झाला, पर्यायरूप अर्थ झाला. पण अर्थ म्हणून काय घेतलं, नित्य अर्थक्रिया घेतली तर विषय झाला, अभेदवृत्ती झाली. त्याच्यानंतर अर्थ म्हणून अनित्य अर्थक्रिया घेतली तर आपास, मग ती श्रुतज्ञान प्रमाणात्मक साधन झालं आपल्या अपेक्षेने, आणि केवलींच्या अपेक्षेने आदोन केवल ज्ञान साधन झालं. म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचंय की अशा पद्धतीने तत्व अर्थ काय घेतलं, तत्व अर्थ सूत्र. आता सूत्राचा अर्थ काय घेतला, सूत्र म्हणजे अनुस्यूत राहणारा कारण परमात्मा. मग जो अनुस्यूत राहणारा कारण परमात्मा आहे तो झाला सूत्र. सूत्रधार सम फिरेन त्यासी मिळे सुखाचा लेश. कशात म्हणतो, पराभवनीमध्ये. मग सूत्रधार कसा असतो, तो सूत्रधार त्या पडद्याच्या माग त्या कळसूत्र्यांच्या भावल्यांचा खेळ करत असतो ना. म्हणजे कळसूत्र्यांच्या भावल्यांचं म्हणजे काय, दोऱ्या तो नाचवत असतो. त्या रंगभूमीवर किंवा काय स्टेजवर कोण दिसतं, भावल्या नाचतात. मग सूत्रधार सम फिरेन त्यासी मिळे सुखाचा लेश. मग सूत्रधारांची वावा होते की त्या भावल्यांची वावा होते, भावल्यांची वावा होते. तसं हा जीव राजा सूत्रधार आहे आणि तो ह्या चार गतीत फिरतो आहे, पण त्याला सुखाचा लेश, लेश म्हणजे पाखंडी साधू जे अंगाला भस्म लावतात त्याची एक लेअर असते, आणि तेवढी लेअर लावल्यावर सुद्धा त्यांना त्या थंडीपासून काय मिळतं, संरक्षण मिळतं कोटिंग लावल्यामुळं. आणि मग तेवढं लेश मात्र तरी सुख मिळालं का, तर लेश मात्र पण सुख मिळालं नाही संसारात. आणि हे जर आपल्या लक्षात आलं तर आम्ही ह्या संसारातल्या सुखभोगाच्या नादी लागणार नाही. मग आता काय झालं, तत्व हा शब्द झाला, तोपणा घेतला तर निश्चयाने विषय झाला. त्याच्यानंतर तत्व म्हणून 9 तत्व घेतले तर त्यामध्ये जीवाजीव वगैरे हे तर काय फक्त भेदविज्ञानासाठी घेतलेले आहेत पर्यायरूपाने. आणि संवर निर्जरा मोक्ष हे काय घेतलं, साधनामध्ये येतील. आणि पुण्य पाप हे सगळं संसाराचं झालं, त्याचंही काही साधन म्हणून आपल्याला उपयोग नाही मोक्ष मार्गासाठी. नंतर अर्थ म्हणजे नित्य अर्थक्रिया घेतली तर काय सांगितलं, विषय झाला अभेदवृत्तीचा. आणि नित्य म्हणून नित्य अर्थक्रिया घेतली तर विषय झाला, आणि अनित्य अर्थक्रिया घेतली तर साधन झालं, जाणणारी पर्याय अनित्य अर्थक्रिया. त्याच्यानंतर सूत्र कारण परमात्मा कुठं घेतलं होतं, आता सूत्रावतार समेसरच्या पहिल्या गाथेमध्येच घेतलं होतं. मग तिथं अथ सूत्रावतार आणि काय सांगितलं, येथे सूत्राचा अवतार होतो. सूत्राचा म्हणजे गाथा सूत्राचा अवतार होतो, अगदी हा स्थूल अर्थ झाला. पण सूत्र म्हणजे कारण परमात्म्याचा अवतार होतो, अवतार. अव म्हणजे चोबावणे तृतातरण, प्रगट होणं, दोन्ही अर्थ होतात. इतर लोकांमध्ये म्हणतात ना देवाचे 8 अवतार आहेत. वास्तविक पाहता आत्म्याचा अवतार आहे हा, आणि तो अवतार पर्याय शुद्धोपयोगाने प्रगट झाला तर बरोबर आहे. आणि जर आपण काय केलं, शुद्धोपयोगाला प्राप्त झालं नाही तर म्हणतो ना काय अवतार करून बसलाय घरात असं म्हणतो. तसं आपल्याला भगवान म्हणतायत, देवशास्त्र गुरु म्हणतायत, स्वभावाला जाणत नाही काय हा संसाराचा अवतार करून बसलाय. अवतारचा अर्थ दुसरा घेतलाय तर कळलं ना. म्हणजे अवतार म्हणजे कसंही अव्यवस्थित राहतो. म्हणजे बघा किती आपले परिणाम चुकीचे होत असतात, आणि त्या परिणामांना सुधारायचं असेल तर सूत्र म्हणजे अनुस्यूत राहणारा कारण परमात्मा, आणि तो कारण परमात्मा जाणला तरच आमची काय झाली, दुर्दशा संपली. आणि कारण परमात्मा जाणला नाही तर सगळी दुर्दशा आहे. तत्पर सूत्र कशासाठी शिकायचं, मला अतिंद्रिय आनंदाने जगायचं. दुसरं काय सांगितलं, तत्पर सूत्र मला आनंदाने जगण्यासाठी शिकायचंय, शाश्वत अतिंद्रिय आनंद. दुसरं आनंद म्हणजे सम्यक दर्शन आलं की त्यात गर्भेद. दुसरं हे तू काय सांगणार, मला वस्तू व्यवस्था समजून घ्यायची. वस्तू व्यवस्था समजून काय करायचं, युक्ती अनुभव आगम ह्या सगळ्यांनी काय करायचंय, स्वपरभेद विज्ञान करायचंय. जसं त्यांनी काय घेतलंय, द्रव्य स्वभाव प्रकाशक नैचक्रमध्ये किती वर्ग सांगितले, 3 वर्ग, 6 द्रव्य, युक्ती आगम तर्क ह्याच्यावर घासून घ्या, आणि शेवटी काय सांगितलं, शुद्धात्मा. मग अशा रीतीने काय आहे की तिथं 3 वर्ग सांगितले. तसं आम्ही का शिकतो कोणताही ग्रंथ, तर मला अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती हो. दुसरं
वस्तू व्यवस्था समजो. आणि तिसरं स्वपर भेद विज्ञान होवो. आणि हे जर आपल्याला नीट समजलं तर आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करून उपयोग आहे. आणि हे जर नीट समजलं नाही तर आपण या ग्रंथांचा अभ्यास करून काही फायदा नाही. म्हणून मला प्रत्येक क्षणी आनंदी जगायचंय. बघ कुठलंही कार्य आपण का करतो, साधं मांडी खूप वेळ दुखायला लागली की बदलतो. का बदलतो? तर जरा रिलॅक्स होण्यासाठी. मग संसारात रिलॅक्स होण्यासाठी काय करायचंय? स्वभावाला जाणायचं आणि त्या चैतन्य मंदिरात जायचं. आणि चैतन्य मंदिरात गेलो तर विकल्पाच्या भूमी मग बहुमान आला. भगवंतांनी मला हा मार्ग दाखवला म्हणून इतका बहुमान आला की सहजच देवशास्त्र गुरूंचं पूजा भक्ती मंदिर सगळं झालं. आणि जर आम्ही स्वभावाला जाणलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय? सोते सोते ही निकल गई सारी जिंदगी, बोझा ढोते ढोते ही निकल गई सारी जिंदगी. झोपेतच आमचं आयुष्य चाललंय कितीतरी तास. रात्री 8ला झोपलं की सकाळी 7ला उठायचं. किती तास झोप झाली? आणि ती काय कमी पडली म्हणून परत दुपारी 1 तास भरून काढली, म्हणजे 12 तास झाले. म्हणजे अर्ध जीवन. दुसरं एक म्हणजे नाही का, अर्धे जीवन संपले झोपेतच, काय ते अर्धे आयुष्य संपले. मग आमचं जीवनच कसं चाललंय? सगळं वाया चाललंय. म्हणून आम्हाला सूत्रातनं काय बोध घ्यायचंय? स्वभावाची रुची करा. स्वभावाची रुची केली तर आम्हाला सगळे कोण दिसतील? बघ, कुणी अनुकूल नाही, कुणी प्रतिकूल नाही, कुणी मित्र नाही, कुणी शत्रू नाही, असं काहीच नाही. सगळे निर्दोष परमात्मा आहेत, भगवान आत्मा आहेत. कुणाबद्दल अनुराग नाही, कुणाबद्दल द्वेष नाही. आपल्याला कसं असतं, एखादी व्यक्ती समोर आली की अगदी अनुरागाने बोलावं वाटतं आणि एखादी व्यक्ती नको असलेली आली की तिच्याशी जरा द्वेष करावा वाटतं. म्हणजे काय चाललंय? सगळा हा विभावांचा विकारांचा खेळ चाललाय. आणि ह्या विकारांच्या खेळामुळं आमचं जीवन काय आहे? वाया. म्हणून आम्हाला कुणाबद्दल अनुकूलता नाही, कुणाबद्दल अनुराग नाही, कुणाबद्दल द्वेष नाही. आणि कुणी अनुकूलता दिली म्हणून त्याच्याशी अनुराग, आणि कुणी अनुकूलता नाही दिली म्हणून द्वेष, हे पण भाव नाही. मी माझा न्यायकच आहे. आणि अशी न्यायकतेची ही आत रुची लागली तर समोर कोण दिसतंय आपल्याला? प्रत्येक जीव भगवान आत्मा आहे. आणि असं भगवान आत्माची दृष्टी असेल. बघा आता घरी गेल्यावर पहिल्यांदा कोणाला समोर जाऊ चालेल, मग काय म्हणायचं? आपली मेल्यासारखं आवाज येतो. भगवान आत्मा आहे. आपल्या जीवनात हे उतरवा. नाही तर किती आपण रोज शिकलो आणि आपल्या चर्चाचा उपयोग चर्येमध्ये झाला नाही, जीवनामध्ये झाला नाही तर काही उपयोग नाही. आणि मग लगेच ती समोर आली की काय? क्रोधच झाला. एका सुनेने तर अगदी प्रामाणिकपणे सांगितलं, सासूबाई गेट मध्ये दिसल्या की माझ्या कपाळावर आठी चढते. हा, पूर्वभवाचं हे काय चाललंय? वैर. का वैर होत आहे? हेच अनुकूल प्रतिकूलतेचे भाव करून अनुराग किंवा द्वेष चाललाय. आणि मग आता काय झालं? सासरे गेले, आता परत 2 घरं केली तिथंच दोघांना पटना म्हणून. आणि सासरे गेल्यावर परत काय केलं? 2 घराचं 1 घर केलं परत. म्हणजे हे सगळं काय चाललंय? विभावाची दुर्दशा. म्हणून यातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की हे सगळं आम्ही करतोय हे चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. आणि हे जर लक्षात आलं तर आम्ही ह्या अनुरागाच्या किंवा द्वेषाच्या नादी लागत नाही. आणि आम्हाला आमच्या शरीराचा उपयोग काय करायचा आहे? जितकं आमच्याकडनं देवशास्त्र गुरूंचं घडतंय, धर्माचं घडतंय, तेवढं आमचं चांगलं आहे. काय म्हटलं? पय्यावृत्त, व्यावृत्त पुरुष. व्यावृत्त म्हणजे कशाला म्हटलं? रिटायर. रिटायर म्हणजे कशातनं रिटायर झाला? जो मोह राग द्वेषातनं रिटायर झाला त्याला म्हणायचं व्यावृत्त पुरुष. आणि त्याच्यासाठी जी अनुकूल वृत्ती करतो तो वैयावृत्त. आम्ही कशाला रिटायर व्हायला बसलोय? ही प्रतिभा म्हणतात काय स्वयंपाकघरात जात नाही बघा, काही बघत नाही, झालं का? आणि कधी दोन्ही सुना निघून गेल्या तर करतो की नाही मग? म्हणजे रिटायर झालो का खरं ते? म्हणजे ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचंय की आम्ही स्वभावाला जाणलो आणि स्वभावाला जाणलो आणि आतमध्ये शुद्धोपयोग प्रगट झाला तर तिथं मोहराग द्वेषाची परिणती संपली. आणि इतकं आम्ही स्वभावात राहिलो की देवशास्त्र गुरूंचा इतका बहुमान आला की तिथं सहजच आम्हाला त्यांच्याबद्दल सगळं अनुरागाने करावं वाटलं, करून टाकलं. दोन्ही फरक आहे. आज भक्तिपूर्वक केलं तर ती खरी काय झाली? शुभवृत्ती. आणि मला करावं लागतंय, दुसरं कोण करत नाही म्हणून मला करावं लागतंय, असे भाव करत करायचं.
म्हणून नेहमी लक्षात घ्या, कुणाला सुद्धा कुठलंही काम करायचं असेल धर्मातलं बोलवून बोलवून करून घेतलं तर त्याला पाप लागलं की पुण्य झालं? बोलवणाऱ्याला पाप आणि करणाऱ्याला पण पाप. बोलवणाऱ्याला पाप लागावं, त्याचं काय चाललं असेल तिकडं विभाव हाऊस मौस टीव्ही बीव्ही त्यातनं त्याला अडवून आणलं आपण, ह्याला पण पाप लागलं. अंतराय कर्म आहेच की, जरी आपण चांगल्या कामात गुंतले तरी सुद्धा अंतराय कर्म करून केलं म्हणजे दोषच आहे. आणि जो बोलवले म्हणून आता काय लाजे काजेस्तव आला तर तरी सुद्धा तिथं काय झालं, मग कुठलीही क्रिया दान असो, पूजा असो, विधान असो, षटक्रिया असो, नाही तर 28 निर्गुण असो, कुणी आपल्याला कर म्हणून सांगितल्यावर आपण केलं तर ते काय आहे, पाप आहे. म्हणजे बघा सूक्ष्म छटा आहेत ह्या, आपल्याला कळत पण नाही, पण असं आपल्याकडनं सहज सहज घडून जात असतं. आणि तेच उत्स्फूर्त केलं, ते मलाच करायचं, मला योगदान द्यायचंय आणि माझ्या शरीराचा उपयोग काय. त्या बाहुबलीच्या आलेल्या फार मार्मिक होतं, मी खातीये, माझे हातपाय चालतायत तोपर्यंत मी दान देणार. म्हणजे कुणी त्या गेले तर दान द्यायला त्या किती अशा जखम वाकून वाकून गेलेत. आपण वाकले का बघा, काट झाले सगळे. म्हणजे आपलं चांगलं शरीर आहे तरी सुद्धा आम्हाला हे भाव होते. आणि बघा आपल्या हाताने करून देण्यात खाऊ घालण्यात महत्वाचं आहे. तर जायचं आणि फक्त ऐनवेळेस काय तर 4 घास द्यायचं आणि जायचं पळून, तर ते काय दान म्हणलेलं नाहीये. म्हणून एक महाराज मध्ये कोणी सांगितलं होतं की तुम्ही जे केलंय तेच द्यायचं. तुम्ही नियम, तुम्ही पाणी आणलंय ना, तुम्ही पाणीच देत बसायचं. कुणी केळ आणलाय किंवा केळाचं काय केलंय त्यांनी तेवढंच द्यायचं. मग ते मांडव्याचे हिराबाई गेले होते तिथं आणि मग काय झालं, त्यांना विचारलं तुमचं काय आहे तिथं, आणि मग तसं विचारल्यावर मग त्यांनी काय तर केळ वगैरे नेलं असेल, मग त्यांनी तेवढंच दिलं. आणि महाराजजी पण असं करायचे, अजून आपल्याला चर्या माहित नाहीये. त्या चंदनच्या गाडीतून उतरल्या आणि लगेच सोळा नेसून उभारल्या. त्यांनी म्हणलं तुम्ही तर काय केलंय म्हणून तुम्ही दान द्यायला उभारला, तुम्हाला काय माहित आहे इथली शुद्धता. म्हणजेच तिथं सुद्धा ट्रीटमेंट काय आहे की आमच्या हाताने आम्ही केलं तर ते बरोबर आहे, नाही तर ऐन वेळेस गेलो आणि उगीच आपण द्यायला बसलो तर तिथं काय झालं सगळं. आणि त्यात सायकोलॉजी काय आहे की आम्ही स्वतः केलंय म्हणल्यानंतर कसं असतंय, हे घ्याच आणि दुसऱ्याने केलं खावा, नाही तर नाही खावा, तिकडे जावा. म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये उपरेपण आहे, काय कष्टच नाहीत ना. म्हणजे आता पण अजून स्वतःला काही शरीराला काहीच केलेलं नाहीये त्रास देऊन, सहज आपण नुसतं जाऊन काय केलं, दिलं तर दिलं. काय म्हणतो की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर म्हणून खाली. मग तसं चाललंय आमचं, घ्या आणि तर नाही झालं. मग अशा पद्धतीने जर आम्ही दान द्यायला बसलो तर तो धर्म झाला की अधर्म. म्हणून पूजा असो, दान असो, संयम असो, कुठलीही क्रिया असो, प्रत्येक क्रियेमध्ये आतून ओतून केलं तर बरोबर आहे, नाही तर काय उपयोग नाही. मग तत्वार सूत्र शिकायला लागलोय तर ते आम्ही कशासाठी शिकायचं आहे, 3 कारणं सांगितली. जो स्वतःच्या अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होण्यासाठी. दुसरं काय सांगितलं, वस्तू व्यवस्था समजण्यासाठी. तिसरं काय सांगितलं, स्वपर भेद विज्ञान करण्यासाठी. आणि ते स्वपर भेद विज्ञान करताना एक सांगितलं वाक्य काय, आताच सांगितलं, फार पण वेळ नाही झाला, म्हणजे आपण किती लवकर विसरतो. स्वपर भेद विज्ञान करताना कसं करायचं सांगितलं, युक्ती, आगम, अनुभव ह्या सगळ्यावर, म्हणजे प्रत्यक्ष परोक्ष सगळं चालं. अनुभव म्हटलं की प्रत्यक्ष आला, युक्ती आगम तर्क म्हटलं की परोक्ष झाला, आणि अनुभव म्हणजे प्रत्यक्ष. म्हणजे कसं आहे की अतिंद्रिय आनंद हे फक्त पहिल्यांदा शुद्ध आनंदाची पर्याय घेतली आणि ते मला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं, वस्तू व्यवस्था जाणली पाहिजे. आणि वस्तू व्यवस्था जाणून परत स्वपर भेद विज्ञान करून मग ती प्रोसिजर सुरू झाली तर तो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होणार. आणि वस्तू व्यवस्था माहित नाही, स्वपर भेद विज्ञान कसं करायचं माहित नाही, आणि नुसतंच मला आनंद पाहिजे म्हणून मी आलो म्हणून नुसतं टाळ्या वाजत बसलं तर काय उपयोग आहे का, काहीच नाही. म्हणून तिथं स्वतःच्या आनंदासाठी हे तर्कावर कसोटीवर घासून घेतलं तर तो जीव मार्गस्थ होतो, आणि तर्क कसोटीवर घासला नाही तर मार्गस्थ होत नाही. म्हणून तिथं स्वतःचं स्वपर भेद विज्ञान करायचंय. आणि स्वपर भेद विज्ञान करण्यासाठी मग हे सगळं आलं, अनुभव, तर्क, अनुभव नाही, तर्क, आगम वगैरे हे सगळं अनुमान वगैरे परोक्ष ज्ञानात तो घासतो आणि मग अनुभव प्राप्त करतो, म्हणजे अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. स्वामी निष्ठा आपण गुरुआचार्य अनुक्रमाने सकल कर्म